त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो. खूपच धमाकेदार झालेला आहे. काव्याने तर वसुहत्याची चांगलीच जिरवलेली असते. बापरे, वसुहत्याला तर घाम फुटलेला असतो. एवढूशा काव्याला एवढी मोठी वसुहत्या घाबरलेली आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवत जा. तर आता इकडे काव्याने मानिनीसाठी मस्त सूप आणलेलं असतं गरमागरम आणि ती म्हणत असते, हे बघा काकू, छान गरमागरम सूप आणलेलं आहे, पटकन पिऊन घ्या बरं. इकडे नंदिनी दरवाजा आडूनच थोडंसं वाकून पाहण्याचं काम करत असते, जेणेकरून हे सगळं काय चाललंय, इथे काव्याला जमतंय का, त्याचबरोबर मानिनी इथे सूप घेते का, हे सगळ्या गोष्टी तिला पाहायच्या असतात. आता इकडे काव्या म्हणत असते, अजिबात नाही हा तुमचा हट्ट इथे चालणार, तुम्हाला हे सूप संपवायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सूप जर प्यायलात ना तुम्ही तर तुम्हाला खूप ताकद येणार आहे. आणि मी हे तुम्हाला सूप माझ्या हाताने बनवून आणलेलं आहे, प्लीज काकू प्या ना. त्यावर मानिनी म्हणत असते, प्लीज काव्या हट्ट करू नकोस ना बाळा, मला नकोय आता, काही माझी इच्छा नाहीये. पण तरी सुद्धा इकडे आता पार्थ म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, तुझ्या पोटातले ते कावळे काव काव करताय, ते आता बाहेर येऊन ओरडतील ना, कान खातील, असं करू नकोस, पे बरं पटकन. आणि तेव्हा आता मानिनी अगदी 2च चमचे सूप घेते. आता 2च चमचे सूप घेतल्यानंतर इकडे ती म्हणत असते, बस आता नको ना, प्लीज हट्ट करू नकोस, नको ग काव्या, तू ऐकत जाग. त्यावरच आता काव्या म्हणत असते, असं कसं काकू, तुम्हाला सूप प्यावं लागणार आहे. पण मानिनीचा हट्ट मात्र इथे ती बोलतच असते नको म्हणून. आणि तेवढ्यातच तेव्हा इथे काव्याला नंदिनीचे शब्द आठवतात. नंदिनी म्हटलेली असते की तू नंदिनी होऊन इथे सगळ्यांची काळजी घेशील. त्यावरच आता काव्या लगेचच म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा का आई, इथे तुम्हाला जर बाबांशी भांडायचं म्हटलं तर त्याकरिता ताकद पाहिजे की नाही. आणि तेव्हा ती नकळतपणे आई म्हटलेली असते. आता आई फक्त नंदिनी म्हणते, इथे तर ती सुद्धा बोललेली असते. आणि त्यावरच आता इकडे लगेचच काव्या सावरते आणि म्हणत असते, नाही नाही काकू, तुम्हाला सूप प्यावं लागणार आहे, बाबांशी भांडायला ताकद पाहिजे ना तुला. तेवढ्यात विक्रम इथे पार्थला म्हणत असतात, चल पार्थ, आपण काही बिझनेसच्या मीटिंग असतील त्या तुझ्या पेंडिंग असतील किंवा काही काम असेल तर ते आपण पटकन उरकून घेऊया, आटपून घेऊया, चल आपण जाऊयात. असं म्हणूनच आता पार्थ आणि विक्रम तिथून निघून गेलेले असतात. पार्थ आणि विक्रम तिथून निघून गेल्यावर आता इकडे काव्याच्या हट्टामुळे वसू इथे मानिनीला थोडं थोडं करून सूप प्यावं लागत असतं. तेव्हा काव्या ही खूप छान इथे वागत असते. त्यावरच आता इथे मानिनी म्हणत असते, काय ग, हे सूप कोणी बनवले, खरं खरं सांग. त्यावरच आता काव्या म्हणत असते, खरं सांगू का काकू, हे सूप ताईनीच बनवलं आहे. मग काकू का म्हणतेस, तू मला आई म्हटलीस तरी सुद्धा चालेल ना, पण मला एक गोष्ट सांगतेस का प्लीज, जर आज तुझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर तू मला देशील का ग. त्यावर काव्या म्हणते, सांगा ना काकू, पटकन सांगा, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काही खावंसं वाटतंय का. अशी मी झटकन जाते आणि पटकन घेऊन येते, बोला ना काय हवंय तुम्हाला. मी लगेच किचनमध्ये जाते, मला काही खायला नकोय ग काव्या. मग काय हवंय आई तुम्हाला, काकू तुम्हाला, बोला ना काय हवंय. तू मला आई म्हटलीस तरी सुद्धा चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ काव्या, तू खमकी आहेस, ह्या गोष्टी मला माहिती आहेत. तू हुशार आहेस, त्याचबरोबर तू स्ट्रॉंग आहेस आणि समोरच्याला बरोबर हँडल करू शकतेस. पण माझी नंदिनी तशी नाहीये ग, ती खूप हळवी आहे. आणि ती हळवी असल्यामुळे लोक तिचा येऊन गैरफायदा घेतात. त्याचसोबत इथे तिला खमकं व्हायला हवंय. आणि तू हे सगळं काही करशील का तिच्या पुढे. त्यावरच आता काव्या म्हणत असते, हो नक्कीच करणार आहे. आणि आज मी माझा खमकेपणा सगळ्यांना दाखवणार आहे, असं काव्या इथे बोलत असते. आता काव्याने ह्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आजच मी माझा खमकेपणा दाखवणार आहे असं म्हटलेली असते. तर आता संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते. आणि तेव्हाच काव्याने देवासमोर दिवा लावलेला असतो आणि देवासमोर ती म्हणत असते, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिवा दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार, तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यरात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी. अशा पद्धतीची काव्याने शुभं करोति म्हणून देवाकडे प्रार्थना केलेली असते. आणि तेव्हाच आता इथे सगळेजण आरती घेण्यासाठी आलेले असतात. आता मात्र वसुहत्याची चांगलीच काव्याला जिरवायची असते. पण वसुहत्याला आता जिरवायची असते हे तिला माहीत नसतं.
वसूला. म्हणून ती वसू इथे नंदिनीला म्हणत असते, काय गे नंदिनी, शत्रू जर घरातलाच असेल तर मग काय करणार आहेस तू? आता बघ ना कसं तुझ्याच ह्या सगळ्या खेळामध्ये मी तुला कसं अडकवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे फासे तुझ्याच विरोधामध्ये कसे पडलेले आहेत. बघ आता तू इथे स्वतःला सिद्ध तरी करू शकलेली आहेस का? नाही, तू सिद्ध स्वतःला करू शकलेली. काव्या हे सगळं ऐकते. काव्या वसू समोर येऊन उभी राहते. प्रचंड राग आलेला असतो. इथे वसू म्हणत असते, काय गे काव्या, तू कितीही शुभंकर होती म्हण, देवाला किती दिवे लाव, पाणी लाव, पण इथे तुझी बहीण ही निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं नाहीये, कळलं? आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे घरातील वातावरण खूप जास्त गढूळ झालंय, खूप जास्त हिच्यामुळे हे घरातील वातावरण बिघडले असं वसू म्हणते. त्यावरच म्हणते, काय गे नंदिनी, खूप सारे 24 तास मागून घेतलेस, स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरावे घेऊन आलेली आहेस, पण काय झालं शेवटी? चक्रव्यूहात तू अडकलीस की नाही? आता लगेचच रम्या म्हणत असते, काय करणार ग आई, खरं सांगायचं आयुष्य हे चक्रव्यूहच आहे ना, आणि त्या चक्रव्यूहात अडकणारे आपण सगळेजण अभिमन्यूच आहेत ना. त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो, हो बरोबर बोललेली आहेस रम्या तू, अगदीच आपण सगळेच अभिमन्यू आहेत आणि त्या चक्रव्यूहात तुम्ही सुद्धा अभिमन्यू सारखेच अडकलेले आहात, समजलं? तुम्ही असे अडकणार की त्यामधून तुम्ही सुटका सुद्धा होणार नाही तुमची. पण अरे तुला माहिती का जीवा, मी तर सुटले आणि अडकलं कोण जीवा? अरे तुझी ही बायको. काय गे नंदिनी, अडकलीस की नाही त्या चक्रव्यूहात? आणि काय गे नंदिनी, त्या तलवारीने, स्वतःच्या तलवारीने स्वतःवरच वार करून घेतलास की नाही? काय बरोबर आहे ना नंदिनी? एवढं सगळं वसवात्या इथे वकलेली असते, कारण वसवात्याने आतापर्यंत नंदिनीला ह्या गोष्टी सांगून स्वतःच्या कर्माची इथे साक्ष स्वतःच दिलेली असते. पण आता तर इथे वसवात्याने ह्या चौघांसमोर केलेल्या गुन्ह्याची, काळ्या कृत्याची इथे साक्ष दिलेली असते. आता वसवात्या तेवढं बोलून तिथून निघून जाणार असते, पण लगेचच काव्या म्हणत असते, शिक्षा तर मिळणारच, शिक्षा नाही मिळणार असं नाही. आत्याबाई, ज्या क्षणी माझ्या ताईनं मला सांगितलं होतं की वसवात्याने तिला ह्या लग्नातून किडनॅप केलं होतं, त्या क्षणी माझ्यासाठी हा विषय संपला होता. फक्त आणि फक्त इथे विक्रम काकाला पुरावे दाखवायचे आहेत ना, म्हणून मी थांबली आहे, समजलं आत्याबाई? वर काव्या लगेचच म्हणत असते, ज्या दिवशी पुरावा मिळेल त्या दिवशी तुम्ही आहात आणि मी आहे. त्यात डोळे घालून इथे काव्या म्हणत असते, तुम्हाला कल्पना नाहीये आत्याबाई, तुम्ही जेवढं नंदिनी ताईला दुखावलेलं आहे त्याच्या कैक पटीने ही काव्या दुखवलेली आहे. त्यामुळेच तिच्यासमोर आता ती इथे चुटकी वाजवत असते आणि म्हणत असते, त्यामुळे आता इथे तुम्ही उलटी गिनती सुरू करा. लगेचच काव्या एवढं सगळं बोलते आणि त्यानंतर इथे वसवात्याचा हात जोरातच दाबते आणि म्हणत असते, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे दिवसभरेपर्यंत जर तुम्ही माझ्या नंदिनी ताईकडे उलट्या नजरे बघितलं, तिला जर काही घालून पाडून बोललात, उलटं सुलटं बोललात, तर ही काव्या पुरावे मिळण्याची वाट नाही पाहणार, समजलं तुम्हाला? त्यामुळेच शहाण्या मुलीसारखी आरती घ्या आणि तुमच्या मुलीबरोबर जाऊन खोलीमध्ये आराम करा, समजलं तुम्हाला? कारण तुमचे दिवस आता आत्याबाई भरत आलेले आहेत, कळलं? असं म्हणूनच आता इथे वसवात्या रागातच निघून जात असते. पण काव्या पुन्हा तिच्या समोर आरतीचं ताट धरते. शेवटी वसू खूप घाबरलेली असते काव्याचं हे रूप पाहून, कारण काव्याने आत्तापर्यंत ती कशी आहे तिच्या वागण्यातून, तिच्या कृतीतून दाखवलेलं असतं. त्यामुळे रम्या आणि वसूची तर प्रेक्षकांना चांगलीच वाट लागलेली असते, त्यांची चांगलीच फाटलेली असते. इकडे रम्या सुद्धा रागानेच तिच्याकडे पाहत असते आणि इकडे आता काव्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे आता ही काय करेल काय नाही ह्या गोष्टी मात्र खूपच इंटरेस्टिंग असतात. आता त्या दोघी तर तिथून निघून जात असतात. इकडे मात्र नंदिनी लगेचच रडायला सुरुवात करत असते. तेव्हा आता काव्या म्हणत असते, ताई प्लीज तू रडू नकोस, आता आपल्यावर रडण्याची वेळ नाहीये, आता ह्या दोघींना रडायचं आहे. आणि आता ही काव्या खंबीरपणे तुझ्या सोबत आहे, पाठीशी आहे. जोपर्यंत तुला सिद्ध करत नाही, जोपर्यंत पुरावे आणत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्या आत्ताबाईची आता मी चांगलीच वाट लावणार आहे. गणपतीच्या साक्षीने मी इथे शपथ घेते, जोपर्यंत इथे आता हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. लगेचच पार्थ म्हणत असतो, मी सुद्धा आहे. त्यावर आता लगेचच जीवा येतो. आता तो म्हणत असतो, मी नाही तर आम्ही सगळे नंदिनी तुझ्या बाजूने आहोत आणि आता ह्या वसवात्याची चांगलीच वाट इथे लावायची आहे आणि चांगलीच हकलपट्टी आणि सगळं खरं सत्य जे आहे ते आता इथे बाबांसमोर आणायचं आहे. नंदिनी तू अजिबात एकटी नाहीयेस, हा जीवा तुझ्या सोबत
सोबत आहे आणि हा जीवा तुला हरू देणार नाही, त्याचबरोबर तुला सगळ्यांसमोर खोटं सुद्धा पडू देणार नाही, अशी शपथ आता इथे ह्या चौघांनी घेतलेली असते। आणि अशी शपथ चौघांनी घेतल्यानंतर नंदिनीला खूप जास्त आधार ह्या तिघांचा मिळत असतो, कारण आतापर्यंत ती एकटी होते, पण आता ह्या चौघांना वसुहत्याचं रूप आणि वसुहत्या कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे समजलेल्या असतात। तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला जे जोडपं इथे किंवा जी लेडीज इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, नैना नावाची, जी की नंदिनीच्या आश्रमामध्ये काम करते, त्या रेखाची वहिनी आहे। आता इकडे तिची जी काही परिस्थिती आहे थोडीशी क्रिटिकल झालेली असते, तिची डिलिव्हरी तर झालेली असते, पण बाळ थोडंसं नाजूक असतं आणि त्याचबरोबर त्याचं वजन कमी असतं। आता रेखा तिथे हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपती मंदिरासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय रे गणराय आहे, इथे तू रेखाला तर बरं केलंयस, रेखाची डिलिव्हरी सुखरूप पार पडलेली आहे, पण इथे मात्र माझं जो काही माझा भाचा आहे त्याचं काय रे। तेवढ्यातच डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर आता डिलिव्हरी व्यवस्थित आहे आणि पेशंट म्हणजे बाळाची आई चांगली आहे, तिला सुट्टी डिस्चार्ज सुद्धा होऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळाचं वजन कमी आहे आणि बाळाचं वजन कमी असल्यामुळे त्याला आम्ही काचेत ठेवलेलं आहे आणि त्यामुळे बाळाची छोटीशी सर्जरी करावी लागणार आहे, त्यासाठी लाखो खर्च येणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैशाची सोय करा, जेणेकरून बाळाची सर्जरी लवकरच करता येईल आणि बाळावर असलेला जो धोका आहे तो टळेल। जेव्हा तुम्ही पैशांची सोय कराल तेव्हा मला कळवा, आपण बाळाची सर्जरी करण्यासाठी इथे तयारी करूयात, असं डॉक्टरांचं ओपिनियन असतं। आता डॉक्टरांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर एकतर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इथे आता ऍडमिट केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर इथे आता बाळाची सर्जरी करायची आहे, त्याचबरोबर एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न मात्र इथे आता पडलेला असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला हे चौघे सुद्धा आता इथे देवासमोरच उभे असतात। आता इकडे जीवा म्हणत असतो, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आपल्याला असा काहीतरी एक पुरावा शोधून काढावा लागणार आहे जो की इथे त्या कोड्याची किल्ली असेल आणि जोपर्यंत आपण तो पुरावा इथे शोधून काढत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला हे खरं काय आहे हे सिद्ध करता येणार नाही। इकडे मात्र आता वसूने खोलीमध्ये गेल्यानंतर लगेचच दीपकला कॉल केलेला असतो। दीपक म्हणत असतो, वा 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 वसुंधरा मॅडम, तुम्ही काय कमाल केलेली आहे, खरं पाहायला गेलं तर तुम्ही इथे तुम्ही स्वतः निर्दोष सिद्ध झालेला आहात आणि त्यासोबत नंदिनीला चांगलंच या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे, मानलं पाहिजे तुम्हाला। आणि तेव्हा आता इकडे वसू म्हणत असते, अगदीच अगदीच बरोबर आहे, त्या नंदिनीला मला चांगलाच धडा शिकवायचा होता आणि खरं सांगू का, त्या नंदिनी सोबत जो माझा खूप जुना बदला आहे ना, तो बदला घेण्याचं आज मला इथे फिलिंग येत आहे। त्यावरच इकडे दीपक म्हणत असतो, अगदीच बरोबर आहे, नंदिनीने मला दुखावलं होतं, माझं प्रेम झिडकारून त्या जीवाबरोबर लग्न केलं होतं आणि आता मला सुद्धा तिला चांगलाच धडा शिकवायचा होता आणि मला ते पूर्ण झालेलं आहे। असो, मी बेलवर जरी सुटलेलं असलो तरी सुद्धा मला त्या जेलमध्ये राहून खूप कंटाळा आला होता हो, पण त्यावरच आता इथे जी वसू आहे ती म्हणत असते, पण दीपक एक गोष्ट लक्षात ठेव, ती जी काही नंदिनी आहे ना, नंदिनीची बहीण आणि त्याचबरोबर तिचा मित्र तो पार्थ म्हणजेच माझा मोठा भाचा, हे दोघे जण मिळून नक्कीच काहीतरी करतील आणि त्यासोबत आज तर त्या जी काही काव्या आहे ना, काव्या तिची ती धाकटी बहीण, तिने तर मला सरळ सरळ धमकीच दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला बी केअरफुल राहायला पाहिजे, त्यामुळे तू सुद्धा जरा काळजीतच राहा। इकडे मात्र आता दीपक म्हणत असतो, तुम्ही वसू मॅडम अजिबात काळजी करू नका, आता त्यांना दुसरा कुठलाही पुरावा सापडणार नाही आणि त्यासोबत इथे ते कुठल्याच सत्यापर्यंत जाऊन पोहोचणार नाही। तेव्हा आता इकडे वसू म्हणत असते, हेच हवं आहे मला, कारण काही जरी झालं तरी सुद्धा त्या नंदिनीला असं काहीतरी मी करणार आहे। आता एकतर शिक्षा तिला मिळाली आहे, विक्रमने तर तिला स्पष्टपणे मुलगी म्हणून टाकलेला आहे, त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या विक्रमने तर इथे मानिनीच्या खोलीमध्ये सुद्धा जाण्याची तिला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे आता ही तिच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे, ती अशी तुटली पाहिजे, असंच आपल्याला इथे करायचं आहे। त्यावरच आता दीपक म्हणत असतो, हो आता तर मला सुद्धा खूप आनंद होतोय, कारण तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे आणि हे सगळं मी तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे, त्यामुळे माझा जो आनंद आहे तो तर आता गगनातच मावत नाही, असं इथे तो बोलत असतो।
इकडे वसवात्या मात्र खूप जास्त खुश असते, तर दीपक सुद्धा खूप खुश असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा आहे तो खोलीमध्ये असतो आणि त्याच सोबत नंदिनी सुद्धा आता खोलीमध्ये येत असते. इकडे वसवात्याच्या मनामध्ये तेच विचार सुरू असतात. नाही वसवात्याला एवढं हरवणं सहज शक्य नाही. किती चौघे जरी एकत्र आले तरी सुद्धा मला कोणीही सहज आणि या पद्धतीने हरवणार नाही, असं वसू आता इथे विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला हे आता मी कायम नंदिनी तुझ्या सोबत असणार आहे. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही माझ्या सोबत आहात ना. त्यावरच आता जीवा म्हणत असतो, काय कायम सोबत असावं असं तुला वाटतंय? तेव्हा नंदिनी विषय बदलते आणि लगेचच म्हणत असते, काय जीवा तुम्ही आता जिमला नाही गेलात आज? नाही, जोपर्यंत नंदिनी निर्दोष इथे सुटका होत नाही किंवा जोपर्यंत नंदिनीला निर्दोष इथे मी सिद्ध करणार नाही तोपर्यंत मी जिमला जाणार नाही. सगळी ताकद तुला निर्दोष इथे सिद्ध करण्यासाठी. तेवढ्यातच पार्थ दरवाजा बाहेर आलेला असतो. पार्थ आल्याबरोबरच तो लगेचच म्हणत असतो, थोडी इथे जी काही ताकद आहे ती आम्हाला सुद्धा लावण्यासाठी ठेवा. येऊ का आतमध्ये? अरे दादा ये ना ये. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, पार्थ या ना तुम्ही, असं का विचारताय? आता लगेचच इथे नंदिनी विचारते, काव्या कुठे आहे? आहे 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 काव्या सुद्धा आहे. मस्त गरमागरम इथे व्हेज सँडविचेस मी बनवून आणलेले आहेत बघा तरी. आणि खरं सांगू का, मस्त सगळ्यांना आवडतील असे गरमागरम व्हेज मी सँडविच बनवून आणलेले आहे. त्याचं काय झालं ना, इथे विक्रम काकांसाठी मी बटाट्याचे जे काही पराठे आहेत ते बनवले. त्यासोबत इथे मी मानिनी काकूंसाठी सूप बनवलं. मग त्यामध्येच थोडासा टोमॅटो शिल्लक राहिला, कांदा शिल्लक राहिला. मग म्हटलं काय करावं बरं, मग चला ह्या देशमुखांसाठी मस्त गरमागरम सँडविचेस बनवते. चला चला खा 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 खा. इकडे मात्र आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय तुम्ही बनवलेत? अहो काय हे देशमुख, तुम्ही मला चिडवणार आहात का? तेव्हा सगळेजण हसायला लागत असतात. तर इकडे आता डॉक्टरांनी लाखो रुपयांची तडजोड करायला सांगितल्यामुळे जो सनी आहे तो रेखाला म्हणत असतो, ताई काय करायचं आता? इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की आपल्याला कोण मदत करेल? एकतर उगाचच तू एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इथे आणून ठेवलेला आहेस आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून ठेवल्यानंतर त्या पार्थाने इथे काव्याने, अरे असं काय बोलतोयस? उलट सगळ्या डिलिव्हरीचा खर्च त्यांनी उचलला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी आहे ना, मी करेल काहीतरी. अगं आता ताई तू काय करणार आहेस? बघ ना एवढा मोठा खर्च आणि मला तर खूप टेन्शन आलेलं आहे. माझ्या ना हाताशी धडनीट काम आहे ना, माझ्याकडे कुठले पैसे आहेत. तेवढ्यातच ती म्हणते, थांब मी ना नंदिनीला कॉलच करते. असं म्हणून स्वतःच्या हातातला मोबाईल काढते आणि नंदिनीला कॉल करायला लागते. तेवढ्यातच सनीचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. तिच्या हातामध्ये बांगड्या असतात आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, हे काय आहे? ह्या कसल्या बांगड्या आहेत? त्यावरच ती म्हणत असते, अरे ह्या सोन्याच्या बांगड्या आहेत. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी इथे काव्या तिच्याकडे पाहते आणि नंदिनी रडत असते. तेवढ्यातच काव्या म्हणते, अगं ताई काय हे, का रडतेस तू? तेवढ्यातच नंदिनी म्हणते, नाही ग काव्या बाळा, नाही मी रडत नाहीये, हे आनंदाश्रू आहेत. मी रडल कशी ग? नाही रडत आहे. आज माझी काव्या एवढी मोठी झालेली आहे की तिने मी नसताना किंवा माझ्या पश्चात इथे तिनं खूप जास्त घराची काळजी घेतली आणि किती मोठी झाली. सगळ्यांचं किती आवडीनं केलंय, त्याचसोबत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून माझ्या काव्याने एवढं सगळं काही केलेलं आहे. खरंच किती मोठी झाली माझी काव्या आणि त्यामुळे हे आनंदाश्रू आहेत. काय ग ताई, आता मी मोठी नाही झाले तर काय मी छोटी आहे का? हो ग बाळा, तू मोठीच आहेत आणि असेच मला नेहमी साथ देशील ना ग? आणि तेव्हाच काव्या म्हणत असते, हो नक्कीच देणार आहे आणि त्या सगळ्याकरिता स्वारी ग ताई. आता स्वारी कशासाठी? असं म्हणून लगेचच ती गळ्यामध्ये पडते. इकडे मात्र आता त्यांना काहीतरी डिस्कस करायचं असतं म्हणून लगेचच जो जीवा आहे तो दरवाजाची कडी लावायला जात असतो, जेणेकरून त्यांना आता पुढील प्लॅन बद्दल सगळं काही डिस्कस करता येईल. इथे ह्यांचं तर बोलणं सुरूच असतं. सँडविचेस गरम आहेत तोपर्यंत खाल्ले गेले पाहिजे असा इथे ते विचार करत असतात. आता दरवाजा तर बंद केला असतो पण आता जीवा म्हणत असतो, आपल्याला लवकरात लवकर असा काहीतरी पुरावा शोधावा लागेल. आता इकडे काव्या म्हणत असते, पिहूचा तर आता काही उपयोग नाही, कारण पिहूने आता साक्षी ती काही देणार नाही किंवा ती आपली साथ देईल असं वाटत नाही. तेव्हाच आता इकडे मात्र हे चौघेजण आतमध्ये असतानाच मंजिरीने पाहिलेलं असतं. तर इकडे पार्थ म्हणत असतो, ते सुद्धा खरे आणि वसवात्या स्वतःच्याच गुन्ह्याची कबुली देईल असं वाटत नाही, कारण तिने हे सगळं केलंय हे आपल्या समोर ती ओरडून सांगत होती पण इथे बाबांसमोर ती सांगणार नाही. तर आता इकडे जीवा म्हणत असतो, असा काहीतरी धागादोरा हाती लागला पाहिजे जेणेकरून सगळं काही इथे आपल्या बाजूने पडेल आणि वसवात्याची चांगलीच इथे फाटली जाईल. आता इकडे मात्र फोन लावत असताना बांगड्या दिसलेल्या असतात. तो विचारतो, ह्या बांगड्या? त्यावरती म्हणते, हो सोन्याच्या आहेत. माझ्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी इथे नंदिनी
नंदिनीनेच मला ह्या गिफ्ट केल्या होत्या, बघ ना नंदिनी खरंच खूप चांगली आहे, मग आपण ह्या बांगड्या, त्यावरच आता ती म्हणत असते हो हो, मी नंदिनीला फोन करण्यापेक्षा ह्या बांगड्या आपण मोडूयात किंवा गहाण ठेवूयात आणि त्याचे पैसे आपल्याला मिळतील. बघ ना नंदिनीने केलेल्या किती गोष्टींची आपल्याला इथे मदत होत आहे. आज तुझ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा नंदिनीने दिलेल्या ज्या बांगड्या आहेत त्याच आपल्या इथे उपयोगात येत आहेत. असंच आता इथे रेखा बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जी नंदिनी आहे ती म्हणत असते नाही, आपल्याला नक्कीच काहीतरी इथे शोधावं लागेल. दीपकचा तर काही उपयोग नाही, कारण तो आता येऊन जरी बोलला किंवा काही जरी केलं आपण त्याला हाताशी धरून, तरी सुद्धा त्याची साक्ष इथे बाबाला आवडणार नाही किंवा ती ग्राह्य धरली जाणार नाही. मग आपल्याला नक्कीच काहीतरी असा ठोस पुरावा शोधावा लागणार आहे, ज्या पुराव्यामुळे हे सिद्ध होईल की हे सगळं कटकारस्थान इथे आता वसुहत्याने केलेलं आहे. पण काय शोधायचं असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट्सद्वारे तुमचा अभिप्राय कळवत जा. त्याचसोबत आता उद्याचा भाग खूपच कमालीचा असणार आहे प्रेक्षकांनो, तो काय आहे पाहूयात. खरंच आता बाहेर वसुहत्या असते आणि काव्या इथे वसुहत्याला म्हणत असते, एक पुरावा मिळू देत आत्याबाई, एक पुरावा, मग तुम्ही आहात आणि मग मी आहे, समजलं. आता इकडे हे चौघे जण सुद्धा पुन्हा एकदा इथे नंदिनीच्या आणि जीवाच्या खोलीमध्ये जातात. हे चौघे नंदिनी आणि जीवाच्या खोलीमध्ये जात असतानाच इकडे आता मंजिरीने पाहिल्यानंतर मंजिरी धावतच वसुहत्याकडे जाते. तिला तर खूपच घाम फुटलेला असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये इथे आता मंजिरीने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची इथे साथ दिलेली असते आणि त्यामुळेच ती आता इकडे वसुहत्याला अलर्ट करायला जाते. ती म्हणत असते, मी आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी ह्या चौघांना एकत्र पाहिलेलं आहे आणि एकत्र त्यांच्या खोलीमध्ये आहे चौघे सुद्धा. मला असं वाटतंय की नक्कीच तुझ्या विरोधामध्ये ते नक्कीच काहीतरी पुरावे शोधतायत किंवा नक्कीच काहीतरी प्लॅन आखतायत, असं इथे ती बोलत असते. इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो यांनी बरोबर डाव टाकलेला असतो. कसल्या भारी ट्रॅक आणतात ना ही लोक, पण चौघे जण इथे बसलेली असतात. आता जीवाच्या फोनवरून जीवाने आता इथे दीपकला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय रे ए दीपक, तू काय नंदिनीला एकटीनेच थोडी ना किडनॅप केलं होतंस, तुझ्या बरोबर तो तुझा ड्रायव्हर मित्र होता ना. खरं तर हा त्यांनी अगदीच एक अंदाजे छोटासा खडा टाकलेला असतो, दगड टाकलेला असतो आणि तो निशाणा मात्र बरोबर लागलेला असतो. इकडे मात्र दीपकची चांगलीच फाटलेली असते. आता त्याचा साथीदार, त्याचा ड्रायव्हर, दुसरा तिसरा कोण हो प्रेक्षकांनो, आपला इथे जो सनी आहे तो. आता इकडे वसुहत्या लगेचच दरवाजापाशी येते आणि दरवाजाशी कान देऊन ऐकत असते. आता इकडे वसुहत्याला चांगलीच सळो की पळो करून सोडलेली असते ह्या चौघांनी पण, कारण इथे आता वसुहत्याने असा इथे वसुहत्याच्या विरोधामध्ये ह्या चौघांनी चांगलाच डाव टाकलेला असतो. आणि आता इथे जो सनी आहे तो मात्र इथे नंदिनीचा, त्याचबरोबर पार्थ, काव्या, जीवाचा चांगुलपणा पाहून नंदिनी निर्दोष आहे किंवा नंदिनीला इथे वसुहत्यानेच किडनॅप केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी बोलेल का. आता दुसरा ह्यांचा मोहरा, दुसरा ह्यांचा जो काही साक्षीदार असणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे सनी असणार आहे. तर बघूयात आता काय होतंय अशाच पुढील काही नवनवीन भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान रिव्ह्यू.